साहेब तुम्हाला काय सांगायचं, ज्या वेळेला आमच्या कलाकारावर मोठं संकट येतं ना, त्या गण्याच्या पलीकडे कलाकार काय करू शकत नाही. का तर त्याला शेती नाही, गाडी नाही, दुकान नाही, काही सुद्धा नाही. मागून खाण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. का तर त्यांच्यापाशी काय प्रॉफिटच नसते हो. मग ते जगणार कसे? भाकरी मागायला मी जात आणि भाकरी मागून आणलेलं कालवण भाकरी माझ्या कुटुंबाला मी पुरवतो. मी 30 वर्ष झालं तमाशे करते. मला सुद्धा पहिल्यागत कार्यक्रम नाही ती. मला चितागत आहे की या कलाकारांचं पोट भरायचं कसं, त्यांच्याकडे बघायचं कसं, मी काय करायचं सांगा. माझ्या डोक्याला 18 टाका येते, माझ्या हाताचं हाड काढलंय, माझ्या पायाला जखमा येते, माझ्या पायाचं हाड काढलंय. काय म्हणजे एवढं सगळं मला लागलेलं आहे. नमस्कार, नवराष्ट्रामध्ये सर्व रसिकांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. आजचा हा दुसरा दिवस आहे जो महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी महोत्सव म्हणजे ढोलकी फड तमाशा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. आणि प्रामुख्याने जर तुम्ही बघाल तर या कमल अनिता कराडकर यांचा हा तमाशा आज या ठिकाणी होणार आहे. ताई, काय सांगाल की आज परिस्थिती तमाशा कलावंतांची कशी आहे? परिस्थिती कलाकारांची तशी फार गंभीरच आहे हो. कसं त्या लोकांना काही शेती नाही, दुकान नाही, गाडी नाही, काही नाही. जेव्हा गावकऱ्यांनी त्यांना कार्यक्रम दिला त्यावेळेला तो कार्यक्रम करून 4 रुपये कलाकारांना देतात आणि त्यांच्याही पोटा पाण्याला नेते. पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. गावकरी जास्त मागणी देत नाहीत ना तमाशाला. काय गाव दुहीत असते, कधी गाव निर्णय घेतं की बाबा हे नको तमाशा, दुसरं काहीतरी ठेवूया, अशा भागातनं ती चाललेलं असते. आता त्याला पर्याय एकच. आता शासनाने मी मदत करते की, पण आता किती त्यांनी मदत करायची हो. त्यांनी म्हणजे असं बाबा तमाशा उभा करा, तुम्हाला पहिलं पॅकेज मिळत होतं, तमाशा उभा करण्यासाठी पॅकेज मिळत होतं. तमासगिऱ्याला सुद्धा हातभार चांगल्या तऱ्हेनं लागत होता, पण ते शासनानं बंद केलं ना. त्यात बरेच लोक निघले हो, म्हणजे असे डुप्लिकेट निघले. मग शासनानं निर्णय घेतला की बाबा ती बंदच करून टाकायचं. मग ती मग त्या गावासंग किडा रगडला गेला. तमासवाली तशीच राहिली. हां, मग त्यांनी ती जी होती ना ते माणसं बाजूला काढून तमासगिऱ्याला ते पहिल्यापासून आशीर्वाद देत आले होते त्यांनी द्यायला पाहिजे होता. चांगल्या तऱ्हेनं तमाशा चालला असता. आता मीच बघा, माझे वय 60-62 वर्ष आहे. मला माझ्या कुटुंबात माझे 2 भाव, काय बहिणी होती पण ते भांडून बाजूला गेली. माझे 2 भाव, 2 भावांना 11 पोरं आणि दोन्ही भाऊ माझे दारुडे. आता काय करायचं, दारुड्या भावांचा परपंच कसं करायचा. थोडी थोडी शाळा शिकवली आणि मी त्या पुरींची लग्न करून दिली. का तर माझी ऐपत नाही ना, त्या पुरींच्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे. त्यांचं जे पाहिजे त्यांचं मी लग्न करून दिलं. 6 पुरी म्हणजे मला 6 बाच्या होत्या आणि 6 बाचा येते. मला मी 6 पुरींचं चांगलं करून दिलं. आता पोट भरायला कलाकार माझे चांगले येते, देव माणसं येते कलाकार. माझा 4 वेळा ॲक्सिडेंट झाला. 4 वेळा ॲक्सिडेंट झाला. परमेश्वरानं सांगितलं की तुझी जागा नाही वर, तू काही येऊ नकोस, असं सांगितलं मला. 4 वेळा ॲक्सिडेंट मोठ्या मोठ्या मी वाचले गेले आणि मला सहकार्य मिळालं कलाकारांचं. आणि त्या कलाकारांच्या सहकार्यानं मी आज 30 वर्ष तमाशाचा फड हा चांगल्या तऱ्हेने चालवते. पण काय लोकांना म्हणतात ना की कुणाला चांगलं वाटतं, कुणाला वाईट वाटतं, काय तऱ्हेनं बरेच कमीत कमी मला 20% तमासगीर माझ्या तमाशाला विरोध करतात. गावात जाऊन सांगतात ती तमाशा बरोबर नाही, तिच्यात मुली नाहीत, काय तिचा तमाशा फुटलेला आहे. काय यात्रा कमिटीची इच्छा असते की बाबा आपल्याला तिला सहकार्य करावं. मग ती लोकांचं न ऐकता मला ती लोक ऑर्डरी देतात. मी तमाशा चालू करते. आता तुमच्या तमाशा फडामध्ये किती कलाकार आहेत? माझ्या फराळामध्ये 36 आहेत ना, ड्रायव्हर सकट 36 कलाकार आहेत. 13-14 लेडीज आहेत ती, बाकीचे कलाकार आहेत ते.
बिगारी ती अशी सगळं टोटल मिळून 36 कलाकार आहे. पण आता हे 36 कलाकार आहेत. हा तुमचा जो तमाशाचा जो काय कार्यक्रम जो असतो तो काही 12 महिन्यातला काही महिने तुमचा असतो. पण नाही. हां. मी 12 महिने माझा तमाशा चालू असतो. म्हणजे का मला ती तमाशा नाही जरी परवडला तरी कलाकारांसाठी मला तो तमाशा करावा लागतो. म्हणजे का त्यांच्या अडचणी मोठ्या असतात ना. कुणाच्या घरातला गॅस संपलेला असतंय, कुणाचं रेशनिंग नसतंय, कुणाची लाईट बिल नसते. मग अशा परीनं मला तो कार्यक्रम करावा लागतो. जरी मला नाही परवडला पण त्यांच्या दुःखात मला सहभागी व्हावं लागतं. पण आता तुम्ही म्हणालात बरोबर आहे. पण पावसाळ्यामध्ये आता आपल्याकडे 4 महिने तो पावसाळा असतो. तर मग त्यावेळेला तुम्ही कारण हा जो तमाशा आहे हा कुठल्या एखाद्या थिएटरमध्ये होत नाहीये. तो असा ओपन याच्यावरतीच करावा लागतो. झाडाखालीच होतो. मग तो कसा करता? जर वादळी वारा आला किंवा पाऊस आला तर हे तुम्ही म्हणताय बरोबर आहे, की कलाकारांच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी होता. परंतु तुमच्यावरती सुद्धा कधी-कधी निसर्गाचा मोठा संकट मोठा येतं. असर होतो ना. तुमच्यावर मोठं जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्ही काय करता? साहेब तुम्हाला काय सांगायचं, ज्या वेळेला आमच्या कलाकारावर मोठं संकट येतं ना, त्या करण्याच्या पलीकडे कलाकार काय करू शकत नाही. का तर त्याला शेती नाही, गाडी नाही, दुकान नाही, काही सुद्धा नाही. मागून खाण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. का तर त्यांच्यापाशी काय प्रॉफिटच नसते हो. मग ते जगणार कसे? आता प्रत्येक कुटुंबात एक माणूस जर तमाशात असेल तर त्याच्या घरात 8 माणसं, 4 माणसं, 6 माणसं, मग 35 माणसाच्या कुटुंबात माणसं झाली किती? हां, मग त्याला काय सरकारनं दिलं होतं पॅकेज ती सुद्धा बंद केलं. आता मला सांगा, रेशनिंग देते सरकार, किती देते सांगा? हां, 2-3 किलो गहू देते, 5-7 किलो तांदूळ देते ते काय 5-7 किलो तांदूळ आणि 2 किलो तांदूळ हे काय महिनाभर जातात का? 2 ते 3 दिवसाचा कार्यक्रम आहे त्याचा. मग सरकारनं लक्ष घ्यावायला पाहिजे. जे तमाशा देशाचं भारताचं नाव जिथं तिथं गाजवतो, काय वरडून सांगतो कलाकार, मी भारतीय आहे, माझ्या हा तमाशा भारतीय आहे. कोणी कोपऱ्यात जाऊन तो तमाशा करून वर्णन सांगतो की मी एक चांगला कलाकार, चांगला नागरिक आहे. वरडून का सांगतो तर सरकारनं ते ऐकायला पाहिजे. तो कलाकार इतका वरडतो का? ह्याची समस्या काय? आता तो काय करतो? आता काही लोकांना धंदाच नाही, धंदाच झालेला नाही. त्या लोकांनी काय करायचं? माझ्यासारख्या अपंग बाईनं मी 30 वर्ष झालं तमाशे करते. मला सुद्धा पहिल्यागत कार्यक्रम नाही ती. मला चितागत आहे की या कलाकारांचं पोट भरायचं कसं? त्यांच्याकडे बघायचं कसं मी? काय करायचं सांगा? ताई आता जो तुमचा उजवा जो हात आहे आता तो बघताय तर काय झालं होतं की नेमकं तुम्ही आता या परिस्थितीमध्ये जरा हात दाखवा ना तो कसा म्हणजे अच्छा हां, हे काय म्हणजे मी दिवसाचा कार्यक्रम करून पालीपासून येत होते. लोकांना चहाही दिला आणि एक 2-3 किलोमीटर मी पुढे आले. माझ्या गाडीचा ताबा सुटला. मग टायर फुटलेला नव्हता, ब्रेक फेल झालेला नव्हता. आता बाकीचं काय घडलं असेल ते परमेश्वराला माहीत कशामुळं काय झालं. मग माझा टेम्पो 3 वेळा पलटी झाला. मी पुढं बसले होते. मलकापुरात माझा कार्यक्रम होता. मी तिथं उतरून भांडी घेऊन जेवण करून मी कलाकारला मागणं घेऊन जाणार होते. पण पलटे मारले. बऱ्याच लोकांना मी वरून बोलवलं मदतीसाठी. मला कुणीसुद्धा आलं नाही. पण एक देव होता कोल्हापूरचं, त्यांचं नाव म्हणजे पोलीस अधिकाऱ्यातलंच होतं ते साहेब. मग त्यांनी मला का नाही ते टेम्पो 2-3 असं उचलून माझा हात काढला. माझ्या डोक्याला 18 टाका येते. माझ्या हाताचं हाड काढलंय, माझ्या पायाला जखमा येते, माझ्या पायाचं हाड काढलंय. काय म्हणजे एवढं सगळं मला लागलेलं आहे. ती दाखवू द्या का त्याला का नको? एवढं सगळं मला लागलेलं आहे. पण मी म्हणले 10 माणसं जगवायची असेल तर एकाच्या आयुष्याची बर्बादी करायला लागते. मला मुलं नाहीत, मला नवरा नाही, मी अशी कुवारी आहे. लोकांच्यासाठी जीवन जगवते. माझं कुटुंब 20-22 माणसाचं आहे. काही वेळाला माझं कुटुंब मोठं संकटात येते. काय करणार त्याला मी? कुठे यादवाले मागा गेलं 20% देऊ का, 10% देऊ का, 15% देऊ का? आता ह्यो पैसा घेऊन खाण्यात मजा आहे, पण देताना मी काय करणार? देताना मी काय करणार? मग मी भाकरी मागायला जाते. भाकरी मागायला मी जाते आणि भाकरी मागून आणलेलं कालवण भाकरी माझ्या कुटुंबाला मी पुरवतो. बघा ही खरी व्यथा आहे आणि ही कथा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे.
कारण तमाशा कलाकारांना जगवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करण्याचे सुद्धा त्यांनी काम केलं आहे. ते स्वतः अविवाहित राहिल्या, परंतु कलाकारांसाठी पूर्ण त्यांनी स्वतःचं आयुष्य केलं. तुम्ही मी बघताय स्वतःहून मी जेवण करून घालते त्यांना, तांदूळ साफ करते, काय असेल कालवणाचं दिलं गावकऱ्यांनी धुवून बिवून सगळं चुलीमोरं मी सकाळपासून बसलेले असते. मी त्यांना चहा करून देते, मी त्यांना जेवण करून देते, त्यांना जेवायला घालते, त्यांना आजारी पडले त्यांच्या दवाखान्याचा मी खर्च बघते. आज नसलं तरी काय करणार हो, त्यांना मारू शकत नाही मी त्या कलाकाराला, त्यांच्या जीवन लाखो पोट भरतेच, मग मी त्यांना कसं टाकणार. गणगवळण सुद्धा मी बसवते, गाणी बसवते. माझ्या तमाशाला कोण डायरेक्टर नाही, कोण नाही. कलाकारांना मी असं बोला, व्यवस्थित बोला, हे सुद्धा मी शिकवते. आणि हे मालकीन असून मी हे सगळं एकटीच करते, हे सगळं एकटी करते मी. तमाशा गणगवळणीपासून बाबा कुठल्या पुरीला कुठलं गाणं द्यायचं, तिनं कसं नाचायचं, का तर आजकाल ते अनुभव कमी असतात हो. आज पहिल्या जे मुली होत्या अनुभविक होत्या, आता नवीन पिढी यांना लय समजून सांगायला लागतं. ताई आता ताई तुम्ही आता म्हणालात बरोबर आहे की म्हणजे गावखेड्यात तुम्ही तमाशा जास्त करता, होय, होय. 12 महिने तुम्ही करता. पण एक असं आहे की जेव्हा तमाशामध्ये तमाशा करत असताना गावातल्या ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळतं का? हो, माझ्या तमाशाला तर बघा 30 वर्षे मला पूर्णपणे गावकऱ्यांनी सपोर्ट केला आहे. मी त्या गावकऱ्यांचे धन्यवाद आहे. त्यांनी मला लोकांनी सांगितलं त्यांना तो तमाशा चांगला नाही, त्याच्यात मुली नाही, हे न ऐकता सुद्धा का मला गावकऱ्यांनी काय म्हणते सुपारी देऊन माझा तमाशा त्यांच्या गावात त्यांनी करून घेतला. जे खरी परिस्थिती त्यांनी सांगितली की मी दुसऱ्यांसाठी जगते, मला देव माझ्या पाठीशी असल्यामुळे 3 वेळा त्यांचा अपघात झाला, त्या अपघातातून सुद्धा त्या वाचल्या. याचं कारण आहे की अनेक कलाकारांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्या आज या ठिकाणी आहेत. आज त्यांचं वय जर बघाल तर त्या विश्रांतीचं त्यांची विश्रांती आहे. खरं बघायला गेलं तर त्यांनी विश्रांती करायला पाहिजे, पण आत्तासुद्धा ते कलाकारांच्या मागे ठामपणे उभे राहून प्रत्येक कलाकाराची दखलसुद्धा या ठिकाणी घेत आहेत. अशा कमलताई आहेत. ताई तुम्हाला खरोखर आमच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नवराष्ट्राच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्य.